हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 6 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी। ही वर्षातली पहिलीच एकादशी आहे आणि इतर एकादशींपेक्षा ही एकादशी अतिशय महत्त्वाची सुद्धा मानली गेली आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून या षटतिला एकादशीचं व्रत करायचं आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा सेवा आणि उपासना सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू या सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत। पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा आपल्याला उद्याच्या दिवशी अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यांना आवर्जून तीळ घालून त्याचं स्नान म्हणजे अभिषेक हा घालायचा आहे आणि त्यासोबतच तिळाचे लाडू किंवा तीळ सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला तीळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे। तर बघा असं म्हणतात की ज्यावेळेला आपण तीळ हे उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करतो त्यावेळेला आपली इच्छा पूर्ती होते आणि त्यामुळे आपल्याला आवर्जून तीळ हे अर्पण करायचे आहेत आणि या सोबतच काही उपाय सुद्धा उद्या आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। अशा ठिकाणी तुम्हाला फक्त एक सुपारी अर्पण करायची आहे। त्यामुळे 7 पिढ्या दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य टिकेल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल। त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला करायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहील आणि घरामध्ये सतत वादविवाद भांडणं मतभेद कलह यासारख्या जर गोष्टी घडत असतील किंवा घरामध्ये इतर अनेक प्रकारच्या अडचणी जर येत असतील आणि घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असेल तर यासारख्या अडचणी या येत असतात। आजारपणा वाढली असतील किंवा मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील किंवा एखादी व्यक्ती बाहेरची आपल्या घरामध्ये येऊन गेली तर अचानकपणे आपल्या घरातलं वातावरण खराब होत असेल आणि चिडचिडेपणा आपण जर करत असू तर बघा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आहे आणि तिच्या मनामध्ये जर कुठल्याही प्रकारचे नकारात्मक वाईट विचार येत असतील तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर घरामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य हे सुद्धा कायम टिकून राहील। घरामध्ये जर दोष असतील तर घरामध्ये पैशाच्या अडचणी सुद्धा येत असतात, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे। सुपारी तुम्हाला नवी कोरी घ्यायची आहे आणि चांगली सुपारी तुम्हाला बघून घ्यायची आहे। किडलेली खराब झालेली सुपारी ही तुम्हाला वापरायची नाहीये किंवा एखाद्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायची नाहीये। चांगली स्वच्छ नवी कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एका तामणामध्ये ही सुपारी घ्यायची आहे आणि तामणामध्ये थोडीशी तुम्हाला हळद कुंकू सुद्धा या सुपारीला लावायचं आहे। सुपारीला तुम्हाला थोडंसं पाण्याने अभिषेक घालायचा आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर अक्षत अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला तीळ टाकायचं आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, गंगाजल असेल तर ते सुद्धा आवर्जून टाकलं तरीही चालेल। त्यानंतर या पाण्याने या सुपारीवरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत या सुपारीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपड्याने या सुपारीला पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक दुसरी प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करून त्यांनी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अक्षत अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे। विड्याचं पान असेल तर तुम्ही या स्वस्तिकावरती विड्याचा
पान ठेवून त्यावरती रुपयाचं नाणं ठेवलं आणि त्यावरती सुपारी ठेवली तरीही चालेल, पण जर विड्याचं पान नसेल तर मग तुम्ही डायरेक्टली नाण्यावरती ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे आणि ही जी सुपारी आहे तर ती दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला सुपारी ही दिवसभर ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहू दे, माझ्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहू दे, अखंड स्वरूपामध्ये राहू दे आणि घरातलं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर माझ्या घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल आणि पतीला जर नेहमी अपयश येत असेल तर ती तशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला ही सुपारी तशीच देवघरामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचा आहे, शक्य असेल तर तुपाचा दिवा हा नक्की आवर्जून लावा। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, अर्थातच बुधवार असणार आहे तर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे नाणं आणि सुपारी बांधायची आहे। थोडेसे काळे तीळ पण आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि ही पोटली आपल्याला बांधायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपण जेव्हा मुख्य दरवाजामध्ये आत येत असतो तेव्हा उजव्या साईडला तुम्हाला ही बांधायची आहे। अशी ही पोटली बांधल्यामुळे बाहेरचे व्यक्ती आपल्या घरामध्ये वाईट विचार घेऊन येणार नाहीत आणि घरामध्ये वाईट विचारांचा किंवा निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तीवरती पडणार नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता ही सुद्धा प्रवेश करणार नाही। बऱ्याच वेळेला आपल्या घरातले व्यक्ती सुद्धा बाहेर जात असतात आणि काही जागांवरती गेल्यानंतर ती जागा चांगली नसते आणि तिथली सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती व्यक्ती आपल्या घरामध्ये घेऊन येत असते आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये अडचणी या येत असतात। जर तुम्ही ही पोटली तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या प्रवेशद्वारावरती बांधली तर त्यामुळे नकारात्मकता वाईट शक्ती ही कधीही प्रवेश करणार नाही आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी सुद्धा स्थिर राहील आणि त्यामुळे दारिद्र्य गरिबी हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।